हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात किंवा अंगणात तुळस ही लावलेली आवर्जून दिसून येते. असं मानलं जातं की दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरात सुख समृद्धी नांदते. धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्व पूजांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे विविध प्रकार उपलब्ध असतात. श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नील तुळस, श्वेत तुळस, ज्ञान तुळस, रान तुळस अशी या प्रकारांची नावे आहेत. तुळशीच्या अंगी असलेल्या विविध गुणधर्मांमुळे तिला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की वनस्पतींना वातावरणातील बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते. हाच गुण तुळशीच्या अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते असं म्हटलं जातं. कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते. आणि असं झाल्यास तुम्ही समजून जा तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार आहे. भगवान विष्णूला तुळस खूपच प्रिय होती असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्याने अभिषेक केला जातो तेव्हा त्यात तुळशीची पानं टाकणं शुभ मानलं जातं. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आग्नेय आणि वायव्य दिशांदरम्यानच्या जागेत तुळस लावण्याचा सल्ला दिला जातो. अशा ठिकाणी जमीन उपलब्ध नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा तुळस लावू शकता. धार्मिक महत्त्व असण्याबरोबरच तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आढळतात. दररोज तुळशीजवळ काही काळ बसल्यास अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते. दररोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची 4 पानं खाल्ल्यास डायबेटीस, ब्लड डिसीजेस, वात, पित्त आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण होऊ शकते. याशिवाय तुळशीमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात तुळशीची पानं घालून पाणी ठेवल्यास ते पाणी शुद्ध होते. तुळशीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आहेत. तुळशीची पानं घालून चहा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुळशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्मांमुळे तिला धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व दिलं जातं. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला समजून सांगते की घरात तुळस लावताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. घरात तुळस लावताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुळस नेहमी स्वच्छ ठिकाणी लावावी. विशेषतः उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावावी. तिला दररोज पाणी द्यावे, पण रविवारी, एकादशीला आणि ग्रहण काळात पाणी देऊ नये. तुळशीला अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.